ही चकली बघताय, बघूनच कळते की नाही छान खुसखुशीत झाली आहे, काटेरी झाली आहे. आणि हे बघा, अजिबात तेलकट होत नाही बरं का. तर कसं आहे, चकली करताना ती खुसखुशीत झाली तर तेलकट होते आणि कमी तेलकट करायचं म्हणलं तर खुसखुशीत होत नाही. पण इथं आपण अशी चकली भाजणी करतोय की ज्याची चकली होईल मस्त खमंग, आणि ती भाजणी वापरून अशा पद्धतीने चकली करतोय की ज्यामुळे चकली खुसखुशीत होते पण अजिबात तेलकट होत नाही. रेसिपी सोपी आहे, चला करूया पारंपरिक चकली भाजणी आणि त्यापासून खमंग भाजणीची चकली. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण फूड बिझनेस सिरीज याचा अजून एक एपिसोड करतोय. आणि आज आपण बघणार आहोत चकलीची भाजणी आणि त्यापासून खुसखुशीत चकली. तर फक्त फूड बिझनेस किंवा जे फूड ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला घरगुती प्रमाणात करायचं आहे तरीसुद्धा तुम्ही हे प्रमाण फॉलो करू शकता. बरोबर 1 किलो भाजणी तयार होईल एवढं प्रमाण दिलेलं आहे. किंवा तुम्हाला वाटीने करायचं असेल तर वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे. सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. अशी भाजणी करतोय जे अगदी पारंपरिक आमच्या घरामध्ये चालत आलेली आहे. चकली बिघडण्याचे चान्सेस खूप कमी होतात. इतकी सुंदर भाजणी तयार होते आणि त्यापासून चकलीसुद्धा तयार होते. तर चला करूया चकलीची भाजणी आणि त्यापासून खमंग खुसखुशीत चकली. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघूयात. तांदूळ कुठला वापरायचा या सगळ्या गोष्टी मी पुन्हा सांगणारच आहे. तर आपण घेतलेत अर्धा किलो तांदूळ. अर्धा किलो तांदळासाठी 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्या अर्ध्या पटीने म्हणजेच 100 ग्रॅम पिवळी मूग डाळ घेतली आहे. त्याच्या अर्ध्या पटीने म्हणजेच 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं मी घेतला आहे 100 ग्रॅम साबुदाणा, 100 ग्रॅम पोहे, 20 ग्रॅम धणे आणि 20 ग्रॅम जिरे. बस एवढं साहित्य लागणार आहे. आता आपण वाटीचं किंवा कपचं प्रमाण बघूयात. तर इथं मी घेतले 4 कप तांदूळ, त्याच कपाने 1.5 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याच कपाने पाऊण कप पिवळी मूग डाळ घेतली आहे, अर्धा कप उडदाची डाळ, पाऊण कप साबुदाणा. त्याचबरोबर इथे जवळपास 1.5 कप पोहे घेतलेले आहेत. 4 मोठे चमचे भरून धणे लागतील आणि 2 मोठे चमचे भरून जिरे लागतील. तर आपण वजनी प्रमाण बघितलं, वाटीचं प्रमाण बघितलं, जे तुमच्या सोयीचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता चकलीसाठी तांदूळ कोणता वापरायचा? चकलीसाठी शक्यतो करून जो जाडा तांदूळ असतो ना, रेशनचा तांदूळ म्हणतो, तो वापरला तरी पण चालेल. पण अगदीच तुमच्याकडे तो तांदूळ मिळत नाही आहे तर कुठलाही जुना तांदूळ वापरायचा. इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, पण इंद्रायणी सोडून जे कुठले बाकीचे तांदूळ असतात तो सुद्धा जुना वापरायचा. जुना तांदूळ कसा ओळखायचा? तर जो तांदूळ हलकासा पिवळसर रंगावर असतो तो जुना तांदूळ आणि जो एकदम शुभ्र असतो तो नवा तांदूळ. नवीन तांदूळ थोडा चिकट असतो त्यामुळे तो चकलीला चालणार नाही, जुना तांदूळच वापरावा लागेल. आता आपण भाजणी करायला सुरुवात करतोय. तर यातले पोहे, साबुदाणा, जिरे आणि धने आपण बाजूला ठेवूया. आणि तांदूळ आणि या तिन्ही डाळी आपण वेगवेगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. तर तिन्ही डाळी आणि तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि याला चाळणीवर निथळायला ठेवले. बरेच जण काय करतात, हे धान्य न धुता फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतात. तसं चालतं, पण खरं सांगायचं तर जेव्हा आपण धान्य धुवून वापरतो, त्याला सुकवतो आणि मग त्याला भाजणी करायला घेतो, त्यावेळी ते जास्त हलकं फुलकं होतं आणि चकलीची भाजणी चांगली होतेच आणि त्यापासूनची चकलीसुद्धा खुसखुशीत होते. तर एक 15 मिनिटांसाठी हे सगळं धान्य असंच निथळायला ठेवूया. तर हे धान्य 15 मिनिटं चांगलं निथळलं आहे, बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे. आता हे आपल्याला वेगळं वेगळं सुकवून घ्यायचं आहे. तर सगळं धान्य चांगलं निथळलं आहे. आता ते सुकवायला टाकण्यासाठी कॉटनचा स्वच्छ कपडा अंथरायचा. सुरुवातीला आपण तांदूळ असे पातळ पसरवून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या कपड्यावर चण्याची डाळ अशी पातळ पसरवायची, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. तर सगळं धान्य आपण कॉटनच्या कपड्यावर पातळ पसरवलं आहे. शक्यतो असं एकदम पातळ थर द्यायचा म्हणजे ते धान्य पटकन सुकतं. पण हे धान्य आपल्याला उन्हामध्ये न सुकवता फॅन खाली सुकवायचे किंवा तुम्ही रात्रभर असंच पसरून ठेवलं तरी चालतं. फॅन खाली अगदी 2 ते 3 तासात सुकतं, पण तुम्ही फॅन न लावता असंच ठेवलं तर रात्रभर छान सुकेल. तर याला मी आता फॅन खालीच 2 ते 3 तास सुकवून घेणार आहे. तर इथं आपलं सगळं धान्य चांगलं सुकलेलं आहे. साधारण 2 ते 3 तास लागले. अगदी कडकडीत कोरडं कोरडं करण्याची गरज नाही आहे. हलकासा त्याच्यात एक ओलसरपणा दमटपणा असला तरी चालतो. तर सगळं धान्य आपलं चांगलं सुकलेलं आहे. आता भाजणी करायला सुरुवात करायची आहे. भाजणीसाठी कढई जाड तळाची घ्यायची आणि अशी गोल बघून घ्या म्हणजे हात अवघडून येत नाही.
धान्य पटपट सरकतं आणि व्यवस्थित भाजलं जातं। तर कढई तापायला ठेवलेली आहे। कढई चांगली तापली की गॅस कमी करून यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ भाजूयात। गॅस एकदम कमी ठेवायचा किंवा हलकासा मोठा करा आणि मंद आचेवर तांदूळ असे पांढरट होईपर्यंत, हलके होईपर्यंत भाजून घ्या। अर्धा किलो तांदूळ आहेत, ते भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिट लागले। आता भाजणी डायरेक्ट ताटात काढायची नाही। एका परातीवर मी कॉटनचा स्वच्छ कपडा घेतलाय, त्याच्यावर ही भाजणी काढायची, म्हणजे उष्णता तयार होऊन याला पाणी सुटत नाही, कापड ते पाणी अब्झॉर्ब करतं। आता हरभऱ्याची डाळ ही भाजायची आहे। ही डाळसुद्धा मंद आचेवर छान अशी कोरडी होईपर्यंत, हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची। ही डाळ मोठी असते ना, भाजायला जरा जास्त वेळ लागतो। गॅस कमी किंवा मध्यम करायचा। हे बघा, डाळ छान भाजून झाली आहे। ही डाळ भाजण्यासाठी मला एकूण 5 ते 6 मिनिट लागले। तर आता ही डाळसुद्धा आपण तांदळावरच काढून घेऊ। आता मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी एकत्रित भाजते आहे, कारण या दोन्ही डाळी आकारमानाने समान आहेत, भाजण्यासाठी एकसारखाच वेळ लागतो, त्यामुळे एकत्र भाजलं तरी चालतं। यालाही मंद आचेवर छान असं कोरडं होईपर्यंत, हलका रंगपर्यंत भाजून घेतलं। या दोन्ही डाळी भाजण्यासाठी मला एकूण 4 ते 5 मिनिट लागले। आता यालाही आपण तयार भाजणीवरच काढून घेऊया। आता कढईमध्ये साबुदाणा भाजायचा आहे। साबुदाणा फार भाजण्याची गरज नाही आहे, हा असाही कुरकुरीतच असतो। याला फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेतलं, छान असा कडकडीत झाला आहे। यालासुद्धा भाजणीवर काढून घेऊ। आता कढईमध्ये भाजायचे आहेत पोहे। पोहेसुद्धा अगदी साबुदाण्याप्रमाणेच भाजण्याची गरज नाही आहे, कारण ते भाजण्याच्या प्रोसेसमधूनच तयार होतात। फक्त मॉइश्चर निघून जाऊन चिवटपणा कमी व्हावा म्हणून 2-3 मिनिटांसाठी गरम करून घेतले। पोहेसुद्धा छान असे हाताला चटका लागेपर्यंत गरम झालेले आहेत। यालाही भाजणीवर काढून घेतलं। आता सगळ्यात शेवटी आपल्याला धने आणि जिरे मस्त मंद आचेवर भाजायचे आहेत, कारण धने आणि जिरे नीट भाजले नाहीत तर ते करपट लागू शकतात किंवा कच्चे लागू शकतात। त्यामुळे मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत याला भाजून घ्यायचं। तर हे बघा, 1-2 मिनिटातच धने जिरे चांगले भाजले। सगळी भाजणी तयार झाली आहे। गॅस मी बंद केला आहे। हे धने जिरेसुद्धा भाजलेल्या धान्यावर काढून घेऊयात। तर इथं आपलं सगळं धान्य भाजून झालेलं आहे। याला असं हलक्या हाताने मिक्स करूयात आणि असंच 1 तासभरासाठी गार व्हायला सोडून देऊ। तर धान्य आपलं साधारण 1-2 तासांनी संपूर्ण गार झालेलं आहे। संपूर्ण गार झालं की मगच याला दळायला न्यायचं आहे। तर हे धान्य आपण गिरणीमधून एकदम बारीक दळून आणायचं। फक्त धान्य दळत असताना लक्षात घ्या, आपण कुठल्याही भाजणीवर किंवा तांदळावर टाकू शकतो, पण याला गव्हावर, ज्वारीवर किंवा बाजरीवर दळायचं नाही। तर इथं मी ही भाजणी दळून आणलेली आहे आणि हे बघा, अशी बारीक दळून आणली आहे। दळून आणल्यानंतर याचं वजन बरोबर 1 किलो होतं, कारण आपण जे काही धान्य वापरले ना ते असं वापरले की तयार भाजणी 1 किलोची होते। म्हणजे थोडंसं जास्त धान्य घेतो, जेणेकरून गिरणीमध्ये जरी थोडंसं अडकलं तरीसुद्धा 1 किलो भाजणी तयार होते। ही भाजणी एकदा करून ठेवली तर जवळपास 2 ते 3 महिने फ्रीजशिवाय आरामात टिकते, किंवा तुम्हाला त्यापेक्षा जास्त ठेवायची आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। पण जर बाहेर ठेवताय तर 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस, खरं तर जाळी वगैरे नाही लागत, पण तरीही थोडीशी चकलीची चव बदलते। फक्त पाण्याचा वगैरे हात लागून द्यायचा नाही। तर आपली ही भाजणी तयार झालेली आहे। आता यापासून चकली कशी करायची ते बघूयात। तर प्रमाण कसं घ्यायचं ते आधी बघूयात। पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघतोय। तर इथं मी संपूर्ण 1 किलो भाजणीची चकली करणार आहे। तर 1 किलो भाजणी असेल तर त्यासाठी आपल्याला 90 ते 100 ग्रॅम तेल घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 1 चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, 4 टीस्पून मिरची पावडर किंवा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि पाव कप पांढरे तीळ लागतील, किंवा वजनाने म्हणाल तर हे साधारण 30 ते 40 ग्रॅम तीळ आहेत। तर हे वजनी प्रमाण झालं। पण जर तुम्हाला वाटी किंवा कपाने करायचं असेल तर प्रमाण कसं घ्यायचं? जर आपण इथे ही जी 1 किलो भाजणी आहे ना, ती या कपाने बरोबर 8 कप भरते। तर मी 8 कपाचं प्रमाण सांगते। 8 कप भाजणी आहे, त्यासाठी आपल्याला अर्धा कप तेल घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून ओवा, पाव कप पांढरे तीळ, 4 चमचे मिरची पावडर आणि आपली भाजणी असं प्रमाण आहे। पण जर तुमच्याकडे कप नाही आहे, वाटी वापरायची आहे, तर कुठलीही एक वाटी घ्या, त्या वाटीने 8 कप भाजणी घ्या आणि बाकीचं सगळं प्रमाण त्याच वाटीने मोजून घ्या, म्हणजे मग प्रमाण चुकणार नाही आणि चकली तेलकट होणार नाही किंवा विरघळणार नाही। तर वजनी प्रमाण झालं, वाटीचं प्रमाण झालं। आता रेसिपीला सुरुवात करूयात। आणि हो, जर तुम्हाला याहीपेक्षा कमी प्रमाणामध्ये करायची आहे, म्हणजे याची अर्धीच भाजणी वापरायची आहे, तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, मी अर्ध्या भाजणीचं कप आणि वाटी दोन्हीचं प्रमाण दिलेलं आहे। आता इथं मी परात घेतली आहे, यामध्ये आपल्याला ही सगळी चकली भाजणी काढायची आहे। आता यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे।
तर तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं. तर चकलीमध्ये आपण जे बाकीचं साहित्य घालतो की नाही ते अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण तेलाचं मोहन मात्र अजिबात चुकायचं नाही. कारण तेलाचं मोहन कमी झालं तर चकली कडक होते किंवा चिवट होते, आणि जास्त झालं तर चकली खूप अति खुसखुशीत होते आणि तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. किंवा जेव्हा आपण चकली तयार करतो 1-2-3 दिवसांनी डब्याच्या तळाशी तेल साचतं, तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला तेलाचं मोहन बरोबर घ्यायचं आहे. तर इथं आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे. हलका दूर निघायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि हे कडकडीत तेलाचं मोहन या भाजणीवर घालायचं आहे. जेव्हा आपल्याला कोणताही पदार्थ खुसखुशीत पाहिजे असतो तेव्हा आपण जे मोहन देतो मग तेलाचं तुपाचं ते गरम करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तेल सुरुवातीला खूप गरम आहे. सुरुवातीला मी उलथाण्याने मिसळते आणि 1-2 मिनिटांनी तेल कोमट झालं, हाताला सोसवेल असं झालं की ते या सगळ्या भाजणीला चांगलं चोळून लावायचं आहे. हे करणं खूप महत्त्वाचं आहे. असं केल्याने कुठलाही पदार्थ एकसारख्या रंगावर तळला जातो. बऱ्याचदा बघा आपण चकली तळतो तर कधी कधी मध्येच तिच्यात वेगळे असे पॅचेस येतात, वेगळाच रंग येतो, एकसारखी रंगावर चकली तळली जात नाही. याचं कारण म्हणजे आपण तेल नीट चोळत नाही. त्यामुळे 1-2 ते 3 मिनिटं हे तेल सगळ्या भाजणीला चांगलं चोळून घेऊयात. तर तेल आपण भाजणीला चोळून लावलं. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू. पांढरे तीळ, ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि मिरची पावडर. सगळं साहित्य घातलं. आता याला मिक्स करायचं आहे. आता आपण इथं उकड वगैरे काढायची नाही आहे. याला गरम पाण्यामध्ये मळायचं आहे. गरम पाणी म्हणजे किती गरम, तर अगदी उकळतं पाणी नको आहे. पाणी गरम करायला ठेवायचं. उकळी यायला लागली असं दिसलं की गॅस बंद करायचा. एवढं गरम पाणी आपल्याला भाजणी मळण्यासाठी वापरायचं आहे. तर हे पाणी आता हाताला सोसवणार नाही इतकं गरम आहे. तर मी काय करते आहे, थोडं थोडं पाणी घालून हे पीठ म्हणजे ही भाजणी फक्त ओलावून घ्यायची. तर आपण 8 कप भाजणी घेतली होती, त्यासाठी मी एकूण 4 कप गरम पाणी वापरलं आणि याला ओलवून घेतलं आहे. खूप अगदी मळत बसण्याची, पातळ करण्याची गरज नाही. तर हे बघा इतपत मी याला ओलवून घेतलं आहे 4 कप पाणी वापरून. आता हे खूप गरम आहे. याच्यावर झाकून याला 15 मिनिटांसाठी असंच ठेवू, म्हणजे या गरम पाण्यात भाजणी चांगली मुरली जाईल आणि हलकी फुलकी होईल. 15 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आता बघा भाजणी कोरडी झालेली आहे आणि थोडीशी फुललेली आहे. याचं कारण म्हणजे भाजणीने चांगलं पाणी शोषून घेतलं, त्यामुळे ती कोरडी दिसते. आणि छान आपण हलकी फुलकी अशी छान खमंग भाजली होती, त्यामुळे ती हलकी फुलकी झालेली आहे. आता हे कोमट आहे, हाताला सोसवेल असं झालं आहे. आता याला सगळं जे भाजणीचं पीठ आहे ना चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर खूप एकत्र सगळं मळता येत नाही, तर मी थोडं थोडं करून याचे गोळे करून घेते. हे करत असताना जर आपल्याला पीठ खूप कोरडं आहे असं वाटतंय तर कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. इथं सुद्धा बघा आपल्याला गार पाणी वापरायचं नाही, कोमट पाणी वापरायचे. अगदी कडकडीत गरम नाही, पण कोमट पाणी वापरलं तरीही चालतं. आता कोमट पाणी वापरून मी याला चांगलं असं एकजीव करून घेते. तर अजून एक अर्धा कप कोमट पाणी वापरून आपण ही भाजणी चांगली मळून घेतलेली आहे, म्हणजे एकूण 4.5 कप पाण्याचा मला वापर करावा लागला. आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लगेच चकली करायला सुरुवात करू. तर जेवढं पीठ सोऱ्यामध्ये मावतं तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते सुकणार नाही आणि लगेच चकली करायला सुरुवात करायची. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घेणं खूप गरजेचं आहे. इतकं कोरडं ठेवलं तर चकली पाडताना किंवा तळताना तुटू शकते. त्यामुळे अगदी थोडा थोडा पाण्यामध्ये हात घ्यायचा आणि याला चांगलं मळायचं. पातळ करायचं नाही, पीठ घट्टच असलं पाहिजे, पण त्याच्यावर चिरड्यावरड्या असता कामा नये. ते याला चांगलं मळून घेऊ. तर हे बघा याला मी मळून घेतलं आहे आणि हे पीठ तुम्ही बघाल तर अगदी घट्ट आहे, पण याला अजिबात चिरा जात नाही आहेत किंवा हलक्या बारीक बारीक चिरा दिसत आहेत. हे याउलट जर हे पीठ बघाल ना तर हे बघा किती कोरडं आहे. इतकं कोरडं पीठ नको आहे, घट्टच पाहिजे, पण असं छान मऊ मळलेलं असावं, पातळ नको. आता आपल्याला चकल्या पाडायला सुरुवात करायची आहे. इथं मी साच्याला चकलीची चकती लावून घेतली आहे. आईची टीप खरखरीत भाग बाहेर करायचा म्हणजे चकलीला काटे चांगले येतात. आता यामध्ये हा गोळा भरताना असा एकसंध भरायचा. तुकडे तुकडे करून भरला तर मध्ये हवा राहते आणि चकली पाडताना तुटते. त्यामुळं एकत्र गोळा घालायचा आणि याला चांगलं दाबून भरायचं. आता सोऱ्या बंद करून घ्यायचा आणि चकल्या पाडायला सुरुवात करायची. तर आता चकली पाडण्यासाठी इथं मी बटर पेपर कापून घेतलेले आहेत. तुम्ही एखाद्या ताटलीवर वगैरे चकली पाडली तरी पण चालेल. तर चकली पाडून घेऊयात. इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे आणि चकली पाडत असताना लक्षात घ्या आपल्याला पहिला वेढा गोल करायचा आहे. त्यानंतर अगदी जवळून वेढे घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 वेढे घेतले की चकलीचं शेवटचं टोक दाबून लावायचं. त्याचसोबत पहिलंही टोक दाबायचं म्हणजे चकली तळताना उमलत नाही. अजून एक चकली करून दाखवते. सुरुवातीला थोडंसं
गोल करून घ्यायचं म्हणजे छान आकार येतो आणि त्यानंतर अगदी जवळून वेढे घ्यायचे. तर तुम्हाला जशी लहान मोठी चकली हवी ना त्याप्रमाणे तुम्ही वेढे कमी जास्त करू शकता. पण चकली जर तुम्हाला वाटते की तेलकट होऊ नये किंवा मऊ पडू नये तर शक्यतो लहान चकल्या करायच्या. मी अगदी लहान पण करत नाही आहे किंवा खूप मोठ्या ठेवत नाही, मध्यम आकाराच्या चकल्या करते. तर हे बघा इथं मी साधारण एक 5 ते 6 चकल्या करून घेतलेल्या आहेत. 5 ते 6 चकल्या केल्या. यापेक्षा जास्त चकली एकावेळी करू नका, नाहीतर मग ती सुकून जाते आणि मग तळताना तिचे तुकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळं एक एक घाना तळायचा आणि तो तळतोय तोपर्यंत आपल्याला बाकीच्या 4-5 चकल्या करून ठेवायच्या. म्हणजे पीठ मळून घ्यायचं आणि करून घ्यायच्या. तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या चकल्या करून घेतोय. पण त्याआधी या चकल्या आपण तळून घेऊयात. तर त्यासाठी इथं मी तेल तापायला ठेवलं आहे. कढई बऱ्यापैकी पसरट घ्या आणि तेलाची लेवल अशी भरपूर असायला पाहिजे. म्हणजे खूप उंच नको, पण चकली व्यवस्थित बुडली पाहिजे एवढं तेल पाहिजे. आता तेल इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. करडईचं तेल आहे जे तळणीसाठी उत्तम सांगितलं आहे. सरिताज किचनची तेलं आणि सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत, शुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर चकलीसाठी आता तेल आपल्याला मध्यम गरम असावं. जर आपण चकली कमी गरम तेलात सोडली तर ती अशी पटकन तळली जायला सुरुवात होत नाही आणि एकदम अशी मऊ पडते, कारण तेल त्याच्या आतमध्ये शिरतं ना त्यामुळं. आणि तेल जर खूप जास्त गरम असेल तर चकलीचं वरचं आवरण पटकन कडक होतं आणि ती आतमध्ये कच्ची राहते. त्यामुळं तेल मध्यम गरम असलं पाहिजे. आता आपण एकदा चेक करूया तेल कसं तापलंय. तर हे बघा पिठाचा गोळा छोटासा टाकायचा, तळून पटकन वर येतोय याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलंय आणि गोळा करपला नाही याचा अर्थ जास्त तापलेलं नाही. हे लाकडी घाण्याचं तेल आहे त्यामुळं थोडासा धूर रिफाईंड तेलाच्या तुलनेत जास्त होतो, कारण याच्यामध्ये पार्टिकल्स तसेच असतात ना त्यामुळं. आता चकली तळायला सोडायची आहे. तर हे बघा ही चकली अशी बटर पेपरवरनं उचलायची आणि अलगद तेलात सोडायची. तर जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या तळायला सोडायच्या. तुम्ही जर गर्दी केली तर मात्र चकली तळाला जाऊन मऊ पडू शकते. आता सुरुवातीला ना चकलीला लगेच धक्का लावायचा नाही, त्याला थोडंसं असं सेट होऊन द्यायचं, आकार धरून द्यायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची. आता गॅस मी मध्यम कमी ठेवते. जर तेल खूपच तापलं तर कमी करा किंवा मध्यम ठेवा आणि त्याला थोडं सेट होऊ द्या. तर आता मी गॅस मध्यमच ठेवला आहे आणि याला थोडंसं सेट होऊन दिलं. हे बघा अशी चकली थोडीशी हलकीशी सेट झाली की मग उलटून घ्यायची. उलटायची घाई केली ना की चकली मऊ असते आणि मग तुटू शकते. आता चकली उलटून घेतली. गॅस आपल्याला कमीही करायचा नाही, वाढवायचाही नाही, असा मध्यम ठेवायचा आणि चकली मध्यम आचेवरच तळून घ्यायची. मी तुम्हाला सांगेन की मला एवढ्या चकल्या तळण्यासाठी किती वेळ लागला. त्याचसोबत चकली तळून झाली हे ओळखायचं कसं. आता बघा साधारण एक बॅच तळण्यासाठी एकदम असं मध्यम आचेवर मला 3 ते 4 मिनिट लागले. आता चकली तुम्ही बघाल तर एकसारख्या रंगावर तळली गेलेली आहे आणि याच्यातले बबल्स कमी होऊन ती हलकीशी तळाला बसू लागते. खूप एकदम बबल्स कमी होईपर्यंत ठेवू नका, नाहीतर ती कडक होईल. आणि चकली बघा किती सुंदर रंगावर तळली गेलेली आहे, एकदम अशी काळपट पण पडलेली नाही आहे. छान चकली तळून झाली आहे, कुरकुरीत लागते आहे. ही बॅच तळण्यासाठी मला मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट लागले. चकली चांगली निथळून घेतली आहे, काढून घेऊया. आता उरलेल्या सगळ्या चकल्या आपण अशाच करून घेऊ. तर इथं आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. काय एकसारख्या रंगावर दिसतात तुम्ही बघू शकता. छान काटेरी चकली झालेली आहे आणि अगदी एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत, कारण आपण पीठ अगदी एकसारखं मळलं होतं, त्याच्यात मोहन अगदी एकसारखं मिसळलं होतं ना त्यामुळं. तर यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा कसली खुसखुशीत झालेली आहे. पण हो, ही चकली अजिबात तेलकट होत नाही बरं का. तर इथं आपल्या या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आपण 1 किलो भाजणी वापरली तेवढ्या प्रमाणामध्ये नगावर म्हणाल तर बऱ्यापैकी मोठ्या 70 ते 80 चकल्या होतात, किंवा तुम्ही अजून लहान केला तर अजून जास्त होतील. शेवटी किती साईज घेताय यावर अवलंबून असतं. आणि वजनाने म्हणाल तर 1.5 ते 2.25 किलो चकल्या होतात, म्हणजे एक 1600 ते 1700 ग्रॅम होतात. म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही याचं प्रमाण ठरवू शकता. आता याचं प्रॉफिट कसं काढायचं, जर तुम्ही फक्त भाजणीसाठी ऑर्डर घेताय किंवा फक्त चकलीसाठी ऑर्डर घेताय, कसंही असो, जेवढा खर्च येतो ना, मग त्यामध्ये लागणारे पदार्थ, गॅस, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, या सगळ्या गोष्टी किती लागतात, किती खर्च होतो हे कॅल्क्युलेट करायचं. समजा 100 रुपये खर्च होतोय तर 40 ते 70% प्रॉफिट ॲड करायचं.
तुमच्या एरियामध्ये जर रेट अगदीच कमी असेल तर 40% प्रॉफिट ॲड करा, थोडा जास्त असेल तर 50%, 60% किंवा 70%. उदाहरणार्थ 100 रुपये खर्च येतो तर त्याचा 40% म्हणजे 40 रुपये, म्हणजे त्या पदार्थाची किंमत खर्च प्लस प्रॉफिट असं 140 रुपये होते. 60% लावायचं तर 160, 70% लावायचं तर 170. शेवटी आजूबाजूला थोडीशी चौकशी करून तुम्ही किंमत ठरवू शकता. चकली बिघडल्यास काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. जर ती खूप तुटतीये तर पीठ चांगलं मळून घ्या. जर कडक होतीये तर पिठामध्ये पाणी जास्त झालंय, मग थोड्याशा कोरड्या भाजणीमध्ये तेलाचं मोहन द्या आणि ती त्याच्यामध्ये मिसळून ॲडजस्ट करा. आणि जर चकली तेलात विरघळते याचा अर्थ तेलाचं मोहन जास्त झालंय तर थोडीशी कोरडी भाजणी अगदी कोमट पाण्याचा हात घेऊन त्या आधीच्या पिठात मिसळा, म्हणजे चकली फसणार नाही. इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करून बघा. ही चकली उकड न काढता केली आहे तरी सुद्धा अतिशय खुसखुशीत होते, पण अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.